नमस्कार. लागू बंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर नवरात्र विशेष. होम मिनिस्टरची हेल्प मिनिस्टर, नात्या पलीकडचं नातं च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नात्या पलीकडचं नातं हे कायमच झी मराठीने जपलेलं आहे आणि या माऊली सुद्धा कायम नात्या पलीकडचं नातं जपत असतात आणि ती कुटुंब सुद्धा या आमच्या हेल्प मिनिस्टरला आपल्या घरातले सदस्यच मानत असतात. आज आपण भेटणार आहोत अशाच एका वहिनींना, आपल्या माऊलींना. कीर्ती किशोर बने, विक्रोळी पार्क साईड परिसरात राहणाऱ्या या माऊली कायम कष्ट करत असतात आणि एक दिवस आनंदाचा असं म्हणत रिसॉर्टमध्ये आपण आज दिवसभर मजा करणार आहोत. या सगळ्या कुटुंबाला, त्या कुटुंबाचा आनंद आपण टिपणार आहोत आणि त्यांना मात्र तो क्षण अनुभवताना बघून आम्हालाही त्यातून ऊर्जा मिळणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया बने कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा, किशोरावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा. काय सांगताय तुम्ही पण? हा, चांदीच्या वाटेत साखरेचे खडे, कीर्तीचं नाव घेतो भाऊजींपुढे. काय सांगताय? आधी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ही जाव, ते नमस्कार. दीर, मोठे दीर. नमस्कार. ती ननन, नमस्कार. ती मोठी मुलगी, नमस्कार. ही 2 नंबर मुलगी. हॅलो. आणि हा माझा मुलगा. अरे वा 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 वा, व्हेरी गुड. किती वर्ष झाली लग्नाला? 15. 15. तुमचं माहेर कुठलं? माझं इथे घाटकोपरला आहे माहेर. कोण कोण असतं माहेरी? 2 भाव असतात. आणि तुमचं बालपण आमचं बालपण इकडे मुंबईचं, कुठे? विक्रोळीला. मग जमलं कसं लग्न? अरेंज मॅरेज. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? या आता दिसतायत तशाच शांत असतात का हो? नाही, घरी खूप बोलकी येते. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की कशा रिॲक्ट होतात? अरे बापरे. अरे बापरे. नाही हो, एवढे नाही. हो, अरे बापरे म्हणाले म्हणजे काय बघा ना. पण माऊली, तुमचा दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा जो प्रवास आहे, कसा असतो तुमचा दिवस? थोडा सुखात पण जातो, थोडा दुःखात पण जातो, आनंद पण मिळतो. कसं होतं पण सुरुवातीपासून सांगा, सकाळ झाल्यापासून. काय सकाळी उठल्यापासून माझे कामं असतात घरातली, ती करते. हा, 10 वाजता मग मी माझ्या कामाला जाते. 10 वाजता घरून निघता. हो. पण निघण्यापूर्वी दुपारचं जेवण, यांचा डबा वगैरे सगळं तुम्ही करता. 10 वाजता निघाला की पहिल्यांदा कुठे जाता? काजल म्हणून आहे एक मालकीन माझी, तिच्याकडे कुठे? येते. वादवाला, आमच्या इथेच घाटकोपरला. घाटकोपरमध्ये? हो हो. त्यांच्या घरी किती वेळ असता? तरी 3-4 तास असते. तिकडनं पुढे कुठे जाता? अजून हा एक पुढे दुसऱ्या बिल्डिंग मध्ये. त्यांचं नाव काय? तिचं आम्ही माहित आहे. अच्छा, मग त्यांच्याकडे जाता. हो. त्यांच्याकडे किती वेळ काम करता? त्यांच्याकडे 2 तासच असते. आणि मग तिकडनं परत तुम्ही घरी येता? हो. आणि घरी आल्यानंतर घरातलं माझी सगळं? कामे. हो. बाप रे, सतत काम. आणि मग अशा वेळेला याच्यामध्ये घरी आल्यानंतर परत घरातलं सगळं जेवण वगैरे हे सगळं जबाबदारी आहेतच. आपण काय करता? मी एका प्रायव्हेट फर्ममध्ये ॲडमिन असिस्ट म्हणून काम करतो, जुहूला आहे. सकाळी निघता, रात्री येता, दिवसभर राबता, मेहनत करता. काय तुमचं म्हणणं आहे या माऊलीबद्दल? लॉकडाऊनमध्ये माझी थोडीफार तिला मदत व्हायची, कारण तिचं येणं जाणं चालू राहायचं, कारण जवळच काम होतं तिचं. त्याच्यामुळे मी मुलांचं वगैरे थोडंफार बघायचो आणि माझं पण काम वर्क फ्रॉम होम चालू ठेवायचं. पण तिचं खरोखर हेक्टिक आहे एकदम. सकाळी उठल्यानंतर ती आमचा पूर्ण नाश्ता, नंतर कपडे वगैरे, ही धाकटी मुलगी थोडी मदत करते तिला, पुष्कळ करते. नंतर कामाला जायचं. 9 वाजता मी निघून जातो, त्याच्यामुळे मला यायला पुन्हा 9-9:30 रात्रीचे वाजतात. पण तोपर्यंत तिचं काम पूर्ण झालेलं असतं. आल्यानंतर आम्ही ताटावर बसतो फक्त जेवायला आणि नंतर झोपायचं. खरंच माऊली, तुम्हाला नमस्कार आहे आमचा. Thank you. या मेहनतीला अशा तमाम हेल्प मिनिस्टर प्रत्येक घराघरामध्ये असतात आणि म्हणूनच झी मराठीच्या या टप्प्यावर आपण अशा माऊलींचा सन्मान या नवरात्र विशेष भागामध्ये करत आहोत. त्या काजल मॅडम तुमच्याबद्दल काय म्हणतायत, ऐकायचंय तुम्हाला? आज मैं आपको कीर्ति के बारे में बताऊंगी. कीर्ति मेरे यहाँ पे 10 साल से काम कर रही है. मेरी बेटी जब 2 साल की थी, वो तब से उसे देख रही है, उसको खिलाना, उसका पिलाना, उसे भूख लगी तो कुछ नई चीज बनाना. मेरी बेटी का भी उतना ही लगाव है उससे. मेरा कहीं बाहर जाना तो भैया का ध्यान रखना, अपने घर का एडजस्टमेंट, अपने 3 बच्चों का सब देखना और फिर मेरे घर पे जल्दी आना. उसका एक इंसिडेंट होता है कि हर साल मेरे घर पे गणपति होते हैं और उसे गांव जाना होता है क्योंकि उसके गांव में भी गणपति होते हैं.
बट उसकी एक आदत होती है, दीदी आप टेंशन मत लो, मैं आपका पूरा काम करा के जाऊंगी। और इस तरह उसके साथ मेरे 10 साल कहाँ बीत गए मुझे पता ही नहीं चला। अगर उसे सिर्फ एक मेड या एक भाई कहा जाए देन इट विल बी काइंड ऑफ एन इंसल्ट, क्योंकि 10 साल में वो हमारे लिए पूरी तरह से एक परिवार का सदस्य बन गई है। उसके अलावा मतलब घर का पूरा ढंग से ख्याल रखना जैसे कि उसका खुद का घर हो, हमेशा उसका जो ये अपनापन है उसने हमें हमेशा हमको बांध के रखा है। सॉरी, मैं आपको बहुत परेशान करती हूँ। कभी कभी बहुत फ्रूट्स काटना, मेरा रूम मैसी होता है तो आप उसको हमेशा समेटते हो। आप जब भी मम्मा बाहर जाती है आप मेरे लिए कंघे से मेरे बाल मतलब बनाते हो, मुझे नई नई डिशेस खिलाते हो, जैसे कभी रोटी में आलू या फिर कुछ मसाला डाल के रोटी खिलाते हो। थैंक यू कीर्ति आंटी, आप मेरे लिए इतना सब करते हो। कीर्ति, मैं एक बात कहना चाहती हूँ तुझे, हंसी का कोई मोल नहीं होता, रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग तो मिल जाते हैं रास्ते पर, लेकिन हर कोई कीर्ति तेरी तरह नहीं होता। थँक्यू दीदी, थँक्यू थँक्यू। कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. नाही मग मी घरातल्यासारखंच, ते पण मला घरातल्यासारखंच करतात. आणि मला सांगा ना, हे आता काही त्यांना दिलेलं लिखित वाक्य नव्हतं, ते मनातून आलेलं होतं. पण हे करत असताना मेड किंवा बाई म्हटलं तर ते अपमानाचं होईल असंही त्यांनी उल्लेख केला. म्हणजे इतकं तुम्ही त्यांच्या कुटुंबात समरस झालेले आहात आणि ते कुटुंब तुमच्यामध्ये. तेव्हा अशा असंख्य हातांमध्ये ही देवीची रूपं आम्हाला होम मिनिस्टरच्या माध्यमातून भेटत असतात. अशा स्त्री शक्तीला मी मनापासून वंदन करतो, नतमस्तक होतो आणि तुमच्या कुटुंबात कायम आनंद राहो त्याच स्त्री शक्तीला सांगतो की भरभरून आशीर्वाद दे. बरं मला सांगा, आज तुम्ही इथे आलायत, रोज काम करता, आज एक दिवस झी मराठीने आनंदाचा द्यायचा ठरवलाय, कसं वाटतंय? नाही खूप छान वाटलं. कसा होता अनुभव? आजचा दिवस खूपच छान गेला. म्हणजे मला रोजच्या पेक्षा थोडं रिलॅक्स पण वाटलं. रोज 30 कामं करून कंटाळा आला, जरा बरं वाटलं, छान वाटलं. मुलांनी खूप मजा केली. हो, मुलांनी एवढा मुलांना दंगा खूप केला हो. खरोखर. आणि पूर्ण टीमने आम्हाला म्हणजे हेल्प अशी केली की कुठे काय करायचं का आम्ही असं कधी येत नव्हतो रिसॉर्टला वगैरे. तुम्ही यापूर्वी कधी आलायत रिसॉर्ट? रिसॉर्टला नाही गेले. पहिल्यांदा? पहिल्यांदा. क्या बात आहे, धन्यवाद झी मराठी. असा दिवस तुमच्या आयुष्यात कधी आनंदाचा येईल अशा वेगळ्या पद्धतीचा असं कधी मनात आलं होतं? वाटतं ना, खूप वाटतं. पण दोघेही तुम्ही त्या कुटुंबासाठी इतकं कष्ट करत आहात, हो की हो. नाही? ते कसे वागतात तुमच्यावर? नाही व्यवस्थित वाटतं. चांगले थोडे वागतात. ओरडतात कधी कधी. तुम्हाला ओरडतात? काय हो, कशाला ओरडता आमच्या माऊलीला? काही मिस्टेक वगैरे झाली, मुलांचा अभ्यास व्यवस्थित नाही झाला, थोडं मग दम द्यायला लागतो. कारण ती पण मला एक सांगा, दिवसभर घरचं करणार, बाहेरचं करणार आणि तुम्ही 9:30 वाजता येऊन अभ्यास नाही झाला म्हणून आमच्या माऊलीलाच ओरडणार. आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? ओरडणार नाही. अरे वहिनी, असं झालं तर आवडेल? आवडेल आवडेल. अरे ह्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण नाही. वहिनी म्हणतायत रिसॉर्ट नसेल तरी चालेल, हे झालं तर जास्त बरं बरोबर होईल. बरोबर. नाही पण खरंच काय आहे, शेवटी ती माऊली पण आहे तुमच्यासारखीच, जी इतकी धावती आहे, आमची ताई, आमची वहिनी. तर एकमेकांवरती रागावण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. बरं, आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ तुम्हाला आज बक्षीस म्हणून मिळणार आहे. आणि हे आव्हान असं आहे, जर तुम्ही ती वस्तू अचूक ओळखली, सोन्याची नथ तुम्हाला आज बक्षीस म्हणून मिळणार आहे. सांगा हे काय आहे? कानातले कानातले आहेत? कानातले आहेत. व्हेरी. आणि काय आहे त्याच्यामध्ये? त्यामध्ये मोती आहेत ना. मोती आहेत. हो. अजून एक आहे लाल रंगाचं, काय आहे? माणिक. अभिनंदन अभिनंदन. चला, हे काय आहे? बाजूबंद. क्या बात आहे, बघितलं काय वहिनी काय जोरात ओळखतायत. अभिनंदन. कसं वाटतंय वहिनी? छान वाटतं. छान वाटतंय. तिसरं उत्तर आलं तर सोन्याची नथ मिळवून देणार आहेत. तिसरं, हा, हे काय आहे? हे मंगळसूत्र आहे. अभिनंदन माऊली. तुम्हाला मिळत आहे लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. वहिनी, पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला. नमस्कार. जाऊबाई कशा आहेत तुमच्या? जाऊबाई, त्यांच्याबद्दल काय बोलणार? बोला. छान आहे, मनमिळावू आहे. हां. आणि तिची जी संसारातली कष्ट आहेत ती मेन महत्त्वाची आहेत. तिने 15 वर्षाचे संसारामध्ये काढलेत ती.
एक तिची धावपळ सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मुलांसाठी किंवा संसारासाठी, ते मी एवढंच मागणं करेन देवीजवळ की तिला उदंड आयुष्य लागो या संसारासाठी. माझी इच्छा आहे आणि तिची धावपळ कमी व्हावी, सुखाने संसार करावा. माझं उदंड पाहिजे तर तिला लागो, पण तिची धावपळ थोडी कमी झाली पाहिजे मला असं वाटतं. कारण लग्न झाल्यापासून तिचे जे कष्ट आहेत ते मला कुठेतरी थोडेसे मनाला लागल्यासारखे होतात. तिने पण माझ्यासारखं थोडंसं घरात राहावं, मुलांमध्ये मिक्स होऊन राहावं. आणि खूप बहिणीसारखी राहते. कधी ओरडलं किंवा काय, कधीच आज लग्न झाल्यापासून कधीच असं बोलली नाही की मला ओरडू नका किंवा काय कुठे. मला तर अभिमान आहे माझ्या जावेचा की ती हे काम करते आणि संसारामध्ये पण छान आहे. म्हणजे अशी कोणाला उलट बोलत नाही. सासू सासरे नाही आहे, सासूला नाही किंवा दिराला नाही, कोणालाच नाही, कोणाच्या कधी ह्याच्यामध्ये जात नाही. तेव्हाच दिराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? तिला लग्न झाल्यापासून बघतोय, मन मिळावं आहे, सर्व ती कष्ट तर मी बघतोयच आहे. आम्हाला काही नाही, पण ही तिन्ही मुलं आमचं जग आहे. आमचं हेच कुटुंब आहे. ती गेले 15 वर्ष आमच्या बरोबर राहते. बोलते, तिला रागाने बोलते, कावेला प्रेमाने बोलते, पण ती कधी मला उलटं बोलत नाही. आणि तिची आत्ताची हे 10 वर्षातली जी धावपळ आहे की नाही, ती एकदम जास्त भयंकर आहे म्हणायचं. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत परत त्यांचा अभ्यास घेणं, मध्ये जेवण करणं, पाहुणा रावळा आला तर हे दोघी पण बघते, ती पण बघते. कसरत कशी असते तारेवरची, तशीच सेम ती करते. तुम्हाला सुद्धा भेटून खूप आनंद झाला. खरंच तुम्ही या झी मराठी कुटुंबाच्या सदस्य आहात. हो, कसं वाटतंय आज तुम्हाला? आज मला खूप बरं वाटतंय खरं म्हणजे. ते असते तर अजूनच बरं वाटलं असतं. शशी गायकवाड गेली 24 वर्ष जी टी व्हीमध्ये काम करत होते, प्लस 14 वर्ष होम मिनिस्टर केलं. आणि अचानक मृत्यूमुळं असं वाटलं की अचानकपणे आपलं थांबलं, जी टी व्हीशी नातं संपलं आपलं. 3 वर्ष पोरं स्ट्रगल करतायत, भाग्यश्री स्ट्रगल करते. तुमचा फोन आला, असं वाटलं की जी टी व्हीचं नातं आमचं संपलेलं नाही आहे. जी टी व्हीचे आता मी आभार मानणार, तुमचे सर्व टीमचे आभार मानणार. कारण तिला सांभाळून घ्याल हीच माझी अपेक्षा आहे. ही बघा आमची स्त्री शक्ती. मला आज या 17 वर्षाच्या प्रवासातला जी साथ आमची शशीची 14 वर्ष होती, ती सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अशासाठी असेच आम्ही एका नवरात्र विशेषसाठी सगळ्या देवींच्या चरणी गेलो होतो नतमस्तक व्हायला. आणि त्यावेळेला शशीचा जो उत्साह होता, खांद्यावर कॅमेरा घेऊन धावणं, टीम लिमिटेड होती, पण खांद्यावर कॅमेरा, एकीकडे रेकॉर्डिंग करण्याचा तो कानाला असलेला हेडफोन, पण शशी एवढं करून दिवसभर अत्यंत उत्साहात. सगळे रस्ते माहिती असलेला असा आमचा हा मित्र, आमच्या कुटुंबाचा सदस्य. आज माऊली धन्यवाद, या नवरात्र विशेष भागामध्ये तुम्हीही दर्शन दिलं. शशी आमच्या बरोबर आहे आणि भाग्यश्रीची काळजीच करू नका. धन्यवाद. आणि हे झी मराठीचं नातं असंच आहे, झी मराठीचं कुटुंबही असंच आहे. प्रत्येक नात्याचा आदर करणारं हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा मी सदस्य आहे, हे मला खूप भाग्याचं वाटतं. मी खरंच किती भाग्यवान, मला खूप छान वाटलं. माझी मम्मी खूप मेहनती व कष्टाळू आहे. सकाळी लवकर उठून सगळ्यांचं आवरून मगच जाते कामाला. आमच्या शिक्षणासाठी खूप तिने कष्ट घेतले आहेत. पण तिचं असं आहे की दुसऱ्यांसाठी खूप करते, स्वतःसाठी काही नाही करत. म्हणून माझ्या मम्मीचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही आता स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण तुम्ही या कुटुंबासाठी ऑक्सिजन आहात. आजचा क्षण आनंदाचा आणि या माऊलीच्या सन्मानाचा. चला आता बघूया काय होणार या खेळात. तुमच्या दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे एक चित्र काढायची. कोणाला मिळणार ते मी आत्ता सांगतो. छापा आणि काटा करणार. तुला काय पाहिजे? काटा. तुला छापा. चला आलं. छापा. छापा कोण आहे? तू. आता तू एक चित्र काढायचं आणि तू काढलेलं चित्र जर सगळ्यांनी ओळखलं तर तू आज आईला बाजूबंद मिळवून देणार आहेस, बक्षीस. बघूया मिळवून देणार का. वेळ सुरू झाली. सांगा. घंटा. देवळातली घंटा. अभिनंदन. आणि मुलांनी तुम्हाला आज बाजूबंद मिळवून दिला. अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर. अभिनंदन.
नमस्कार तुम्हाला दोघांनाही. कसं वाटतंय आज? खूप बरं वाटलं. खूप बरं छान वाटतंय. हो. आता टीव्हीवर बघणार आणि पुन्हा कामाला जाणार, हो की नाही, नवरात्रमध्ये. हो. बरं मला सांगा, ते रागावतात तुम्ही सांगितलं, तुम्ही कधीच रागवत नाही? रागवते ना, का नाही रागवते. ते बरं लपवून ठेवलं तो इतका वेळ. रागवते. मला जे हे नाही झालं तर मी रागवते, पटलं नाही तर त्यांचं. माझी जाव आहे माझ्या मागे, म्हणजे मी भले कामाला गेली तरी माझ्या मागे मुलांना माझ्या सांभाळते. त्यासाठी मला म्हणजे खूप तिचा आधार वाटतो. म्हणजे माझ्या पाठीमागे ती माझ्या मुलांना सांभाळू शकेल असं मला वाटतं ना. आम्हाला ते मम्मी पप्पा म्हणतात, पण त्यांना आई आणि बाबा म्हणतात. मुलं? हो. अरे वा. म्हणजे ती दुसरी आई आहे असंच मला वाटतंय. आणि तसेच आहेत आणि तसेच राहा. बघा, मुलं एकाला मम्मी पप्पा आणि काका काकूंना आई बाबा म्हणतात. यातच तुमचं कुटुंब सुद्धा किती एकमेका नात्यामध्ये घट्ट आहे ते कळतं. असेच आनंदात राहा. माझ्यापेक्षा त्यांनी जास्त जीव लावलाय माझ्या मुलांना, मी जरी आई असली तरी. तेव्हा या सगळ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देऊया. आणि शुभेच्छांबरोबरच माऊली, असंच काम तुम्ही करत राहणार आहात. तुम्हाला शांत बसा सांगितलं तरी तुम्ही काही बसणार नाही, कारण ते रक्तातच आहे. आणि त्यामुळे ही मेहनत तुम्ही करतच राहणार. फक्त स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतः थोडं सशक्त व्हा, म्हणजे घर एकदम आहे त्यापेक्षा जास्त आनंदी होईल. तुम्हाला मनापासून नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आणि आता क्षण आलेला आहे तो या माऊलीच्या सन्मानाचा. हे सगळं कुटुंब या रिसॉर्टवर आलं, त्यांनी मजा केली, धमाल केली आणि दिवसभराचे सगळे आठवणीचे क्षण या होम मिनिस्टरच्या अल्बममध्ये बंदिस्त झालेले आहेत. जेव्हा जेव्हा हा अल्बम उघडला जाईल ते सगळे आनंदाचे क्षण त्यांना दिसत राहतील, आठवत राहतील. झी मराठीकडून मनापासून या आठवणींचा अल्बम तुमच्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.